नमस्कार मंडळी, तर आज आम्ही आहोत मुन्नारला आणि आम्ही आता चाललो आहोत इको पॉइंट बघायला। आमच्या हॉटेलपासून जवळजवळ 1 तासच्या रनिंगला हा इको पॉइंट होता। जाताना आम्हाला टी प्लांटेशन बघायला भेटला, जे मी पुढच्या व्लॉगमध्ये तुम्हाला सविस्तर सगळं दाखवणार आहे। आम्ही तिथे पोहोचलो आणि बाहेरच थोडीशी पार्किंगसाठी त्यांनी जागा ठेवली आणि खूप सारे दुकानं पण आहेत जिथे आपण सगळ्या वस्तू खरेदी करू शकतो। इथे नारळापासून बनवलेल्या खूप गोष्टी आहेत आणि खरंच खूप छान पण वाटतात ते बघायला। तर तुम्ही इथला व्ह्यू बघू शकता, खरंच खूप छान वाटतंय। आणि जे इथे समोर झाडं लावलेली आहेत त्याच्याने पेपर वगैरे बनवले जातात। मी तुम्हाला इथे एंट्री फी पण दाखवली आहे, तर तसे इथे चार्जेस लावले जातात आणि फोटोग्राफीचे वेगळे चार्जेस पण इथे लावले जातात। आम्ही इथे सीझन वाईज गेलो नव्हतो म्हणून थोडी गर्दी कमी होती आणि आम्हाला सगळ्याच जागा एकदम एक्सप्लोर करायला भेटलेल्या। तुम्ही ते बघू शकता, इथे खूप प्रकारचे बोट्स आहेत ज्यात आपण राईड करू शकतो आणि सगळ्याचे चार्जेस वेगवेगळे आहेत। खरंच ही खूप छान आणि शांततेवाली जागा आहे। तुम्ही ते बघू शकता, कॉलेजेसची मुलं वगैरे पण ट्रिपसाठी येतात आणि ते इथे राईड्सची मजा घेत होते। ही राईड खरंच खूप छान आहे। ॲक्च्युली माझा स्वतःचा एक्सपिरियन्स आहे की या राईडमध्ये खूप जास्त मजा येते बाकीच्या राईड्सपेक्षा। इथलं पाणी खूप स्वच्छ आणि सुंदर दिसत होतं। तुम्ही ते बघू शकता, पॅडल बोट आणि असे खूप सारे वेगवेगळे बोट्स होते आणि जिथे गाईड्स पण बोट चालवतात अशा पण बोट्स आहेत इथे। राईड्स वगैरे करून आम्ही निघालो इथून आणि थोडीफार शॉपिंग करून आम्ही पुढे निघालो। आणि आम्हाला इथल्या लोकल ड्रायव्हरकडून कळालं की इथे उन्हाळ्यात वाघ वगैरे पण येतात आजूबाजूला पाणी पियायला। मुन्नारला खूप मोठ्या प्रमाणात टी प्लांटेशन होतं, म्हणजे चहापत्तीचं उत्पन्न होतं। तुम्ही ते बघू शकता, आजूबाजूला सगळं चहापत्तीचं उत्पन्न लावलेलं। आता आम्ही मुन्नारमधील फ्लावर गार्डन बघायला चाललो आहोत। तुम्ही ते बघू शकता, एंट्री फी 50 रुपये आणि लहान मुलांची 25 रुपये फी आहे। समोरच तिकीट काउंटर आहे, आपल्याला तिथे तिकीट काढून पुढे जायचं आहे आणि तिथे स्टार्टिंगला चेकिंग होते, त्याच्यानंतर आपण पुढे जातो। इथे खूप प्रकारचे फुलं आहेत, म्हणजे अशी फुलं जी कधी आपण पाहिली पण नसतील।
इथे औषधी, आयुर्वेदिक आणि अशा प्रकारचे सगळे झाडं आहेत आणि आपण इथून विकत घेऊ पण शकतो. इथल्या लोकांनी स्वच्छता वगैरे पण चांगली ठेवली आणि झाडांची खरंच खूप इथे काळजी घेतली जाते. तुम्ही ते बघू शकता गुंड्यांची किती फुलं आहेत. सगळ्या झाडांच्या बाजूलाच त्यांनी त्यांची नावं लिहिली आहेत जेणेकरून आपल्याला त्यांची नावं वगैरे पण कळतील. तुम्ही ते बघू शकता आजूबाजूच्या झाडांची कटिंग किती छान केलेली आहे. मगाशीच मी तुम्हाला बोलले की इथे औषधीय झाड पण आहेत. तुम्ही ते बघू शकता कॅक्टसचे किती सारे प्रकार आहेत. इथल्या प्रत्येक झाडाच्या फांदी आणि पानापासून आपल्याला त्याचा उपयोग आहे. चला तर आपण भेटूया पुढच्या व्लॉगमध्ये. तोपर्यंत हसत राहा, मजेत राहा आणि आनंद राहा. तुम्हाला हा व्लॉग आवडला असेल तर कमेंट करून नक्की सांगा.